नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक. तर गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ आणि बाप्पांमुळे आपल्याला मिळणारा प्रसाद आणि म्हणूनच आपल्याला ही मऊ लुसलुशीत आणि रसरशीत मोदक खूपच आवडतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सारण करून घेऊया. त्यासाठी एक कढई घेतलेली आहे. त्यात 1 चमचा तूप घालूया आणि 1 चमचा खसखस. आता घालूया खोवलेल्या ओल्या नारळाचा चव. ते 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि लगेचच गूळ घालूया. लक्षात ठेवा जेवढा नारळाचा चव तेवढाच गूळ घालायचा म्हणजे आपलं सारण रसरशीत होईल. खूप खूप कोरडं नाही होणार आणि हे परतून घ्यायचंय. गूळ विरघळेपर्यंत मधून-मधून हलवत राहायचंय, नाहीतर सारण भांड्याला चिकटेल याची काळजी घ्यायची. इथे बघू शकता गूळ विरघळलेला आहे. आता थोडे ड्रायफ्रुट्स कट करून घालूया आणि थोडीशी वेलची घालून हे सर्व मिक्स करून गॅस बंद करूया. आता आपण उकड काढून घेऊया. त्यासाठी एक कढई घेतलेली आहे. त्यात 2 कप पाणी घालूया. थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालूया. पाण्याला उकळी आली. आता गॅस मंद आचेवर करून त्यात तांदळाचे पीठ घालूया. लक्षात ठेवा जेवढं पीठ तेवढंच पाणी घालायचं आहे. इथं मी 2 वाटी पाणी आणि 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. पाण्यात सर्व पीठ मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवणार आहोत आणि एका परातीत काढून घेऊया. गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी अगोदर मॅशर किंवा वाटीने आपण पीठ मळूया आणि नंतर थोडा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घेऊया आणि इथे साच्याच्या मदतीने आपण मस्त मोदक करून घ्यायचे आणि एका कढईत चाळणीला तूप लावून मोदक ठेवूया आणि 10 मिनिटं वाफवून घेऊया. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा आपला मोदक तयार झालेला आहे. तर यावर थोडंसं तूप टाकून आपण हे खाऊया. मस्त लागतात.